प्रतापराव जाधव 11,313 मतांनी आघाडीवरती आहेत। बुलढाण्याचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव मात्र आघाडीवरती आहेत। एनडीए 287, इंडिया आघाडी 238 जागावरती आघाडीवरती आहे। भास्करराव भागरे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार आघाडीवरती आहेत, तर डॉक्टर भारती पवार मात्र या ठिकाणी पिछाडीवरती आहेत। दोन्ही मतदारसंघाचा विचार केला, दिंडोरी आणि नाशिक दोन्ही ठिकाणी महायुतीचे उमेदवार पिछाडीवरती आहेत। हेमंत गोडसे पिछाडीवरती आहेत, नाशिकमधून डॉक्टर भारती पवार पिछाडीवरती आहेत, दिंडोरीमधून बुलढाण्यातून मात्र प्रतापराव जाधव चांगली आघाडी घेत आहेत। 11,313 मतांनी ते सध्या आघाडीवरती आहेत। उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी 4 जागेवर आहे, महायुती 2 जागांवर आहे। आणि या मतदारसंघाचा विचार केला तर गिरीश महाजन यांनी एक वक्तव्य केलं होतं की उत्तर महाराष्ट्रात सर्वच जागेवरती महायुतीचा विजय होईल, मात्र आताचं चित्र पूर्णपणे वेगळं आहे। केवळ 2 जागेवरती उत्तर महाराष्ट्रात महायुती पुढे आहे, तर महाविकास आघाडीची सरशी मात्र उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पाहायला मिळते। पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुती केवळ 2 जागांवर आघाडीवर, तर महाविकास आघाडी 7 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। मराठवाड्यात देखील मवियाची सरशी आहे, मविया 6 तर महायुती 2 जागांवर आघाडीवर। पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा 2 आणि 7 असं गणित आहे। महाविकास आघाडी 7 जागांवर आघाडीवर आहे, तर महायुती केवळ 2। एकूणच मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सगळ्याचा जर विचार केला तर या सगळ्या ठिकाणी आपण ही दृश्य पाहतोय। नितेश राणे यांनी आपल्या मातोश्रींना उचलून घेतलेला अक्षरशः विजयाचा हा आनंद किंबहुना नारायण राणे यांची आघाडी रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातून, आणि या ठिकाणी नीलम राणे यांचं आगमन होताच त्या ठिकाणी नितेश राणे यांनी आपल्या आईला आनंदाच्या भरात या ठिकाणी उचलल्याची ही दृश्य आपण पाहतोय। राणेंकरता ही लढाई फार महत्त्वाची होती आणि आता या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातून नारायण राणे चांगली आघाडी घेत असल्याचं दृश्य पाहायला मिळतंय। एकूणच एनडीएमध्ये 287 लीड आहे, तर इंडिया आघाडी 239 जागांवर आघाडीवर आहे। या आघाडीची महत्त्वाची बातमी समोर येते। काँग्रेसचे कल्याण काळे 8,693 मतांनी आघाडीवर, तर भास्कर भगरे 2,90,000 मतांनी आघाडीवर आहे। तर तिथे सुरेश बाळा म्हात्रे हे देखील आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेसचे कल्याण काळे 8,693 मतांनी लीड घेताना दिसत आहेत। मवियाचं पारडं राज्यात हे जड मानलं जात आहे। मवियाचा जोरदार प्रचार कुठंतरी या निवडणुकीत कामी आलेला आहे। संजय जाधव 95,000 मतांना या ठिकाणी आघाडीवर असल्याचं दृश्य आहे। वारंवार खरं तर करण आपण याचवर बोलतोय की ही निवडणूक महाराष्ट्राकरता फार महत्त्वाची होती। संजय जाधव 95,000 लीडनं आघाडीवर आहेत, तर सुरेश म्हात्रे 25,000 लीडनं आघाडीवर। आता नगरमध्ये सुजय विखे पाटील हे पिछाडीवर गेलेले आहेत। तर या आघाडीची महत्त्वाची बातमी, माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील आघाडी घेत आहेत। 30,077 मतांनी धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आहेत। माढ्यातली लढत अतिशय प्रतिष्ठेची मानली जात होती, अर्थात या माढ्यातल्या लढतीत धैर्यशील मोहिते पाटील हे मात्र चांगलीच आघाडी घेताना दिसत आहेत। तर अमरावतीमध्ये आता राणांची आघाडी घटलेली आहे, पुन्हा अवघी 700 मतांची आघाडी या ठिकाणी नवनीत राणा यांना। त्यामुळे काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांनी कडवी झुंज या ठिकाणी दिलेली आहे राणांना। आता निलेश लंके तिकडे दक्षिण नगरमध्ये आघाडी घेताना दिसत आहेत। एकदम काटेकी टक्कर, नेक टू नेक चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये। करण घासून लढती होताना दिसत आहेत, मग ते मुंबईचा, उत्तर मध्य मुंबईचा परिसर असू दे, माढ्याची लढत असू दे, विशेष म्हणजे अमरावतीची लढत असू दे, याही ठिकाणी आणि दक्षिण नगर या सगळ्याचा आढावा जर आपण घेतला तर या ठिकाणी आता भाजपचे सुजय विखे पिछाडीवर आहेत। त्यामुळे महाविकास आघाडी ही आता महायुतीला कडवी झुंज देताना दिसते, तर तिथं आढळराव पाटील हे चांगलेच पिछाडीवर पडलेले आहेत। नेता विरुद्ध अभिनेता अशी ही लढत, पण या ठिकाणी मात्र अमोल कोल्हे यांनी चांगलीच बाजी घेतली आहे। महाराष्ट्रात एकंदरीत महाविकास आघाडी पुढे आहे, तर महायुती सध्या पिछाडीवर पाहायला मिळत आहे।
प्रत्येक काही मतदारसंघ असे आहेत ज्या मतदारसंघामध्ये अगदी 25-30 मिनिटाला चित्र बदलत आहे। काही प्रतिष्ठित नेते मंत्री ज्यांची प्रतिष्ठा पणाला लागली ते देखील सध्या पिछाडीवरती आहेत। त्यामध्ये रावसाहेब दानवे देखील पिछाडीवर आहेत। बुलढाण्यामध्ये मात्र प्रतापराव जाधव आघाडीवर आहेत। प्रतापराव जाधव यांची आघाडी आता पुन्हा वाढली आहे। 12,329 मतांची आघाडी घेतली आहे। बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर, रविकांत तुपकर हे पिछाडीवरती आहेत। अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये मात्र चित्र वेगळं दिसतंय। नवनीत राणा यांची आघाडी कायम आहे, मात्र त्या आघाडीमध्ये घट झाली आहे। विशाल पाटील आता आघाडीवरती आहेत। बंडखोर विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटलांना धोबी पछाड केल्याचं या मतदारसंघात पाहायला मिळत आहे। सांगलीमधून विशाल पाटील आघाडीवरती, तर एकंदरीत विचार केला तर भाजप 12 जागांवरती आघाडीवरती आहे। शिवसेना 6 जागांवरती, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 जागेवरती, अपक्ष 1 जागेवरती आघाडीवरती आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 7 उमेदवार आघाडीवरती आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 10 आणि काँग्रेसने मात्र मुसंडी मारली आहे। काँग्रेसचे 11 उमेदवार हे सध्या आघाडीवरती आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीचा बोलबाला महाराष्ट्रात पाहायला मिळतोय। बारामतीमध्ये या ठिकाणी सुप्रिया सुळे 48,000 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। 48,365 मतांनी सुप्रिया सुळे आघाडीवर आहे, तर राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड या दोनही मतदारसंघातून आघाडीवर असल्याचं दृश्य आहे। राहुल गांधी जवळपास 2 लाख मतांनी पुढे आहेत। राहुल गांधींची या ठिकाणी सरशी पाहायला मिळते दोनही मतदारसंघांमध्ये। राहुल गांधी रायबरेली आणि वायनाडमधून खरं तर राहुल गांधी दुसऱ्यांदा आपलं नशीब आजमावत होते। या दोनही मतदारसंघात जवळपास 2 लाख लीड या ठिकाणी राहुल गांधी यांना मिळाल्याचं पाहायला मिळतंय। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राहुल गांधी यांनी चांगलीच या ठिकाणी आघाडी घेतली, तर अहमदनगरमध्ये निलेश लंके आता आघाडीवर गेल्याचं पाहायला मिळतंय। 9,967 मतांनी निलेश लंके यांनी आघाडी घेतलेली आहे। सुजय विखे पाटील हे पिछाडीवर पडलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।